नूतनीकरणानंतर शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन। राज ठाकरे, मिलिंद नार्वेकरांसह क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती। ठाणेकरांकरता आनंदाची बातमी। ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल संपन्न। ट्रायल रन करता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित। आजपासून देशात जीएसटीचे नवे दर। देशात बचत उत्सव सुरू होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा। शिवसेना उबाठाचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी। टीझरमध्ये गर्जना ठाकरेंची। या उल्लेखामुळे मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा। सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मविया आक्रमक। पडळकरांच्या राजीनाम्याकरता मविया आक्रमक। सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टी। शेती गेली पाण्याखाली। हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं वाहून। शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला चिखल। नगर जिल्ह्यासह शेगाव तालुक्यात पूरस्थिती। मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। अनेक गावात पुराचं पाणी। मोठं नुकसान। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीनं घटस्थापनेचा विधी। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता थेट गाभाऱ्यातून देवीचं दर्शन। पहाटेपासून दर्शनाकरता भाविकांच्या रांगा। तर आपण बघूया परांडा तालुक्यात काय घडलंय। परांडा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे लाकीबुकी गावात 12 लोक अडकले। या नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। बाणगंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे हे सगळेजण अडकले होते। आमच्या जीवात जीव नव्हता अशी भावना सुखरूप बाहेर निघाल्यावर नागरिकांनी व्यक्त केली। त्यांच्याशी संवाद साधला आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। परांडा तालुक्यातील लाखी गावात जे अडकलेले नागरिक आपल्यासोबत आहेत। एकतर धास्तावले आहेत। रात्री 11 वाजल्यापासून ते जे नागरिक जे आहेत ते आपला जीव मुठीत घेऊन एका बिल्डिंगवरती त्यांच्या चढले होते। बाबा किती वाजता अडकला होता? 11 वाजेपासून अडकलेले साहेब। असा पाऊस कधी पाहिला होता? नाही कवाच नाही। उभ्या जिंदगीत नाही। जवळजवळ आता 50 रनिंग आहे माझी। आणि या रेस्क्यू करण्यासाठी आपण बघू शकतो की या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील जे प्रशासनानं मागवलं आहे ते रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मात्र प्रशासनानं त्यापूर्वी हे 6 लोक जे आहेत ते पाण्याच्या बाहेर काढलेली आहेत। एकूण 12 लोक जी आहेत ती लाखी गावात अडकलेली होती आणि प्रशासनाकडून हे प्रयत्न होते की यासाठी रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर मागितलं होतं। मात्र त्यापूर्वीच रेस्क्यू करून जे आहे ते काढण्यात आलेले आहे आणि हेलिकॉप्टर जे आहे ते आढावा घेत आहे की याच्यातून सगळं लोक जे आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे। आपल्यासोबत नागरिक आहेत। मला सांगा आता काय भावना आहे तुमच्या? कधी कुणाला संपर्क केला तुम्ही सुरुवातीला? आम्ही पोलीस पाटलाला संपर्क केला आणि ती ह्याचं आहेत का साहेब मुगाव कारल्याचं कोणतं साहेब आहे त्या साहेबानं बघा आम्हाला सगळी टीम पाठवून दिलेली आणि बुंबून एक काय टीम आली आम्हाला। कधीपासून अडकला होता? 11 वाजल्यापासून रात्रीच्या। कोणाला फोन केला होता सुरुवातीला? साहेब लोकांना सगळे। काय भावना आहे? सुटला जीव भांड्यात पडला आता? आता काय सगळं गेलं बघा। आमच्या घरात काहीच राहिलं। आम्ही एवढंच घेऊन आलोय बाहेर। अतिशय बोलक्या भावना आहेत। हेलिकॉप्टर जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि सगळी जे आहे ते एक जीव भांड्यात पडल्याची भावना याकडून व्यक्त करण्यात येत आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, परांडा। तर परांडा तालुक्यातील लाकीबुकी गावात पावसानं थैमान घातलंय, त्यामुळे होत्याचं नव्हतं झालंय। या पावसाच्या पाण्यात महिलांना, विशेषतः म्हाताऱ्या महिलांना अश्रू अनावर झाले। घरात होतं नव्हतं सोनं नाणं पैसा अडका सगळं वाहून गेलंय। आता आम्ही जगायचं तरी कसं असा या महिला विचारतायत। आता मायबाप सरकार आम्हाला काही मदत करेल का अशी भावना या महिलांनी बोलून दाखवली। नुकसान झालंय त्या व्यथा आपण बघू शकतो। महिला दाहीमुकलून रडत आहेत।
त्यांची बोलक्या भावना आहेत. मला सांगा काय झालं तर मावशी, अनुभव सांगा तुमचा. काय अडचणी काय आलं पाणी? अनुभव मी घरातलं पावसाचं पाणी काढीत होते. पाणी काढता काढता एकदमच लाट आली. तेवढ्यात नुसती म्हैस सोडली ना आलो, नुसती दारं लावून. काहीच कळालं नाही कुठं पळायचं, काय करायचं, काय सुधारलंच नाही आम्हाला. माझं अगं 10 लाखाला माझा गेला वा, 3 तोळा माझा गेलं. अयो 20,000 रुपये माझ्यावर उडदाची पट्टी आलेली ती मी गेली. काहीच राहिलं नाही माझं. मावशी तुम्ही बी रडता, तुमच्या बी डोळ्यात अश्रू आहे. हो का, सगळं गेलं माझं, काहीच राहिलं नाही. माझी 4 जनावरं गेली, जाग्यावर मरून पडली. सगळं घरातलं माझं बी वजन वाटून झालं. ज्वारीच्या कोट्या गहू सगळं गेलं, काहीच राहिलं नाही. काय खावा आम्ही आता? हो का, फुगलेली तिथं जनावर सारी. काय करायचं आता सांगा. म्हैस गेली की एक मोठी कुठे गेली म्हैस? गेली गेली ह्यात हितपर्यंत इकडे या तुम्ही, असं या जरा. हितपर्यंत म्हैस होती, पण आम्हाला ह्यात घुसायची ना तर काय करायचं? आमचं बी सगळ्या घरात पाणी शिरलं, गुडघ्या इतकं पाणी, ज्वारीच्या कोट्या फुटल्या, सगळी नुकसानकी झाली. टिपाड भांडी सगळं वाहू गेले. काय सध्या राहिलं नाही आम्हाला. कपडे सध्या राहिले नाहीत घालायला अंगाला. शिरायच येत नव्हतं म्हैशीला. म्हैस दिसत आम्हाला. म्हातारी उचलूच तर पाणी लागलं आम्हाला. म्हातारी उचलून नेली, बागेचं काहीच बघितलं नाही. काय करावं? हे यांचे जर अश्रू पाहिले तर खरंच आपल्याला सुद्धा कठीण वाटतं की आपलाही ऊर भरून येतो. मात्र आता या प्रशासनाच्या यांच्या रडण्याचा किंवा यांच्या जो काय म्हणतात त्याचा कंठ दाटून आलेला आहे, त्या कंठ दाटण्याचा प्रशासनाने निश्चितच गांभीर्यपूर्वक विचार करा. सगळं होत्याचं नव्हतं, या परिसरातील नागरिकांचं झालं आहे. त्यामुळं कुठेतरी ही भावना यांचे जर डोळ्यातले अश्रू पाहिलं तर निश्चितच कुणीही भावनिक होईल, अशी परिस्थिती सगळी झाली. आता प्रशासनाकडून यांना एक मदतीचा आधार हवा आहे. हे जसं मी मगाशी म्हणते की धाराशिवमध्ये परांडा आणि भूम या तालुक्यांना खूप मोठा अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. आणि परांडामध्ये तर बाणगंगा नदीला जो पूर आला आहे, त्या बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे लाकी बुकी या गावाला त्याचा खूप फटका बसला. एक मोठी लाट आली बाणगंगा नदीत आणि तिने होत्याचं नव्हतं केलं. म्हणजे अनेकांच्या घरात पाणी शिरलं आणि जे घरात होतं ते सगळं वाहून नेलं. साहित्य असेल, धनधान्य असेल, काहींचे दागिने पैसे गेलेले आहेत. त्यामुळे या महिला धायमोकलून रडतायत की आता आम्ही पुढे करायचं काय? आमचा जीव तर वाचला, पण आता पुढे सगळे संसाराची जी चिंता आहे ती त्यांना समोर दिसते आहे. काही जण 2 कुटुंबातले 8-10 जण अडकले सुद्धा होते लाकीबुकीमध्ये, त्यांना बाहेर काढलं. परांडामध्ये रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. भूममध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे. काही वेळेला असंही होतं की धरणामधून पाणी सोडावं लागतं, कारण धरणामध्ये ठराविकच पाण्याची क्षमता स्टोअर करता येते. त्याच्याहून जास्त जर पाणी जमा झालं तर ते सोडावं लागतं, अन्यथा धरण फुटण्याची भीती असते. त्यामुळे ते पाण्याचं नियोजन केलं जातं. मग अनेकदा जेव्हा धरणातनं पाणी सोडलं जातं तेव्हा सुद्धा नदी नाले ओढे जे असतात छोटे छोटे अंतर्गत शहरामधले तालुक्यांमधले ते खूप भरून निघतात आणि मग त्याचं पाणी सगळं शेतात आणि गावकऱ्यांच्या घरात शिरतं. हे बघूया आता नरसाळे वस्ती इथल्या रेस्क्यू ऑपरेशन करताना हेलिकॉप्टरची टीम 22 लोक अडकले होते, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसली. नरसाळी इथं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. अजून सुद्धा रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली नाही आहे. रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं. हे हेलिकॉप्टर मात्र आपल्याला दिसतंय. जेव्हा पावसाची परिस्थिती असते, ढग आलेले असतात, तेव्हा हेलिकॉप्टरला सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन करताना थोडा त्रास होतो. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी निरफड यांच्याकडून. बालाजी, कुणाच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे? नरसाळी इथं किती जण अडकलेले आहेत, काय अपडेट आहे? सुवर्णा, आपल्याला जे आता माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे तर परांडा तालुक्यात एकट्या 131 लोक जी आहेत ती विविध ठिकाणी अडकलेली आहेत. देवगाव असेल, नरसाळे असेल, वडनेर असेल किंवा ढगपिंपरी असेल, रुई असेल, परत खासगाव किंवा कंधारी असेल, या ठिकाणी जी आहे ती 131 लोक जी आहेत ती अडकलेली आहेत.
त्याच्यात लाकी बाकी इथली जी लोक आहेत ती सकाळी प्रशासन आता थोड्या वेळापूर्वी बोटीच्या साह्यानं काढलेली आहेत. आता प्रशासनाच्या वतीनं जे हेलिकॉप्टर दाखल झालेलं आहे नरसाळी येथे 22 लोकांना सुवर्णा तिथं काढण्याचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे. प्रशासना दृश्याच्या माध्यमातून आपण सुवर्णा बघू शकतो की अतिशय पाण्यानं वेढलेला सगळा परिसर आहे. त्या ठिकाणी कोणालाही जाता येत नाहीये आणि ज्या पद्धतीने हा व्हिज्युअल आपल्याला मिळालेला आहे, खूप दूरचं व्हिज्युअल जरी असलं प्रशासनाचं ना तरी तिथं प्रशासन रेस्क्यू करून 22 लोकांना जे आहे ते नरसाळी येथून आता रेस्क्यू करत आहे. त्यानंतर देवगाव इथं 34 लोक अडकलेली आहेत, त्यांना सुद्धा रेस्क्यू जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार. सुवर्ण आपल्याला सांगावं लागेल की भूम आणि परंडा तालुक्यात अक्षरशः पावसानं थैमान घातलेला आहे. ज्या ठिकाणी एक पाण्याचा थेंब पाहायला मिळत नव्हता तिथं समुद्राला भरती ओहोटी आली काय की अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. सगळीकडे पाणीच पाणी या परिसरात असल्यानं 131 लोक प्रशासनाच्या आकडेवारीनुसार अडकलेली आहेत. त्यांना आता एक एक करून जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. लाकी बाकीतली लोक जी आहे ती रेस्क्यू करून प्रशासनानं काढलेली आहेत. आता नरसाळी रेस्क्यू करून लोक काढली जात आहेत. 131 लोक आहेत. प्रशासन आपल्याला जी माहिती देते त्यानुसार काही 22 पैकी काही 10 लोकांना जे आहे ते प्रशासन आतापर्यंत रेस्क्यू करून घेतलेल्या. मात्र सुवर्णा आता हे रेस्क्यूचं काम सुरूच राहणार आहे. नक्की तुम्ही म्हणालात ते वाक्य फार महत्वाचं आहे. जिथे पाण्याचा थेंब दिसत नव्हता तिथे आता ढगफुटी झाली, आभाळ फाटलंय आणि भूम परांड्याला सगळ्यात जास्त फटका बसलाय. बालाजी, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि या दृश्यांबद्दल.